आज आम्ही आलो रावेर इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर मयूर कासारजी, ज्यांची पण या क्षेत्रातली आता नवीन नवीन सुरुवात आहे. तर त्यामुळं पण त्यांची पुढील भविष्यात कशी वाटचाल असणार आहे, त्यांच्या या क्षेत्राबद्दलची स्वतःची काही वैयक्तिक मतं आहेत, त्याबद्दल आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आपण थेट गप्पांना सुरुवात करूया इथून. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचे मोटिवेशन कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं, काय सांगाल? शाळा प्राथमिक जे शिक्षण झालं ते जिल्हा परिषद शाळेमध्येच झालं. हम्म, हम्म. आणि त्याच्यानंतर जे माध्यमिक वगैरे झालं ते गावामध्ये सरदारजी जे हायस्कूल तिथे झालं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला जाण्याचं म्हणजे मनात नव्हतं, पण मी आधी या बांधकाम क्षेत्रामध्ये मी रोडांवर किंवा या फील्डमध्ये पाणी वगैरे मारायचं काम मी केलंय. अच्छा. त्याच्यामुळे मला असं याच्यामध्ये एक उत्सुकता होती की बा आपण काहीतरी करायचं. आणि अनुषंगाने असं झालं की मला सीईटी मध्ये मार्क माझ्या अपेक्षेप्रमाणे जास्त आले. वा. म्हणजे अभ्यास जेवढा केला होता त्याच्यापेक्षा जास्त आले. व्हेरी गुड. आणि माझा खरंच मनात नसताना सिव्हिल इंजिनिअरिंगला नंबर लागून गेला. आणि नंबर लागल्यानंतर मी अक्षरशः पहिल्या वर्षी फेल झालो. पूर्ण विषय डाऊन होतो. काय बोलता? त्याच्यानंतर मी जेव्हा दुसऱ्या वर्षी एक इन्स्पिरेशन वगैरे घेतलं की नाही खरंच आपण जर आता माघारी गेले तर आपल्याला तेवढाच रस्ता कमी करायचा आहे जेवढा आपण इथपर्यंत आलोय. नंतर अभ्यास करून मग मी 2015ला पास आउट झालो इंजिनिअरिंग सिव्हिल व्हेरी गुड. इंजिनिअरिंग. पण मग तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये नाही तर दुसऱ्या कुठल्या फील्ड मध्ये जायचं आवड होती मग, किंवा वाटत होतं एवढं टॉप होता तर तुम्ही? एवढं सर कोणी नॉलेज म्हणजे द्यायला कोणी माझ्या पाठीशी नव्हतं की बा काय करायचं काय नाही करायचं. त्याच्यामुळे मी घेतलेला जो आपण मनात निश्चय केला की बा हे करायचं तेच मला फायनल करायचं होतं. त्याच्याशिवाय मला दुसरा ऑप्शन नव्हतं माझ्याकडे त्यावेळेस. आणि मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढचा प्रवास कसा होता तुमचा? म्हणजे कुठं तुम्ही प्रॅक्टिस केली? शिक्षण खरं मागे याच्या मागे एक माणसाचं नाव घेऊ इच्छितो. त्यांनी मला खरंच मदत केली. त्यांनी पवन वैद्य म्हणून आमचे विशाल शेठ ओळखतात त्यांना. त्यांनी आम्हाला इतकी मदत केली मला म्हणजे अक्षरशः कॉलेजला असताना त्यांनी माझी फी वगैरे भरली. आणि ते स्वतः एक कन्सल्टिंग फर्म चालवत होते भूमी कंस्ट्रक्शन. 2006ला आम्ही ती फर्म त्यांनी सुरू केली आणि 2006 नंतर आम्ही सोबत काम केलं आणि 2015ला मी पास आउट झालो. मग आम्ही नंतर पुन्हा सोबत काम केलं. मी तिथेच कामाला होतो, त्याच फर्ममध्ये मी कामाला होतो 2015 पर्यंत काम केलं. नंतर 17-18 मध्ये त्यांची आई ऑन ड्युटी वारली होती त्यामुळे ते तिथे गव्हर्नमेंटमध्ये शिफ्ट झाले. त्याच्यानंतर आता भूमी कंस्ट्रक्शन मी सांभाळतोय स्वतः. त्यामुळे आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल आता जळगाव किंवा रावेर सारख्या ठिकाणी तुम्ही काम करताय तर तिथं बऱ्याचदा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार जास्त आहे, जे स्वतः मूळ शिकलेले नाहीयेत किंवा त्यांना स्किल नाहीये. आणि अशा लोकांकडून जर आपण काही महत्वाची जबाबदारी दिली तर तेव्हा दुर्घटना सुद्धा घडण्याची शक्यता असते. तर तेव्हा ती परिस्थिती तुम्ही साईटवर कशी हाताळता? परिस्थिती हाताळायची म्हणजे दुर्घटना वगैरे कसं असते या लोकांना आधी आपण सुरुवात केली तर जसं तुम्ही म्हटलं की दुर्घटना होते तर दुर्घटना व्हायच्या आधी आपण सेफ्टी पर्पज काय आहे आपण ते किती मेंटेन करतो सर. कारण सेफ्टीमध्ये आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये इव्हन मजुराकडे एक साधे शूज नसतो. तो एकदम जी त्यांनी चप्पल घातली किंवा साध्या स्लीपरवर तो कामाला येतो. त्याच्यामुळे कसं आहे आणि नुसतं कामाला आल्यानंतर बा आपली एक वैयक्तिक जबाबदारी असते की आपण स्किल लेबरकडून काम करून घेतो किंवा आपल्या खाली कॉन्ट्रॅक्टर काम करतो. आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घेत असतो. पण तो जो लेबर असतो तो लेबर मग तिथे काही वायर असतील किंवा काही दुसऱ्या गोष्टी असतील त्याच्यामुळे दुर्घटना घटण्याची संभावना जास्तच आहे. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये काम करताना बऱ्याचदा त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे, तर या बजेटमध्येच आता आम्हाला हे घर पूर्ण करून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? बजेट आणि क्वालिटीचा समतोल राखायचा तर आता भरपूर गोष्टी मार्केटमध्ये आहे की जे आपण कमी किंमतमध्ये जास्त स्किल काम करू शकतो. म्हणजे जसं आता सिमेंट घेतलं किंवा स्टील घेतलं तर असं नाही की प्रत्येक एक गोष्ट महाग आहे म्हणून ती चांगली असेल असं आपण नाही म्हणू शकत. एखादी गोष्ट स्वस्त आहे पण ती चांगली आहे मग त्याच्यावर आपला मार्केट रिसर्च किती आहे ते महत्वाचं असते. आता जसं माझा मार्केट रिसर्च जर चांगला आहे तर मी 12-13 रुपयाचा बी मला स्विच भेटतो, तो स्विच 26-27 रुपयाचा बी भेटतो. तर अशा पद्धतीने आम्ही हँडल करतो म्हणजे इकॉनॉमिकली कसा बजेट सादर करायचा असं तुम्ही बघता काळजीने. आता पुढचा प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे यापेक्षा. तो असं विचारायचं आहे की जळगाव जिल्ह्याच्या संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तुम्हाला तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे जर आपल्याला संपूर्ण जिल्ह्याला पुढे न्यायचं असेल तर? जळगाव जिल्ह्याला सर्वात महत्वाचं आहे की आमच्याकडे कृषी प्रधान संस्कृती आपली आहेच
आणि जळगावमध्ये मुळात पूर्ण कृषी शेतकरी वर्ग असल्यामुळे आम्हाला काय होते की प्रोडक्शन शेतातून निघाल्यावर त्याला चांगल्या ठिकाणी स्टोअर करायला एक प्लेस पाहिजे. आणि ते प्लेस आता कसं होऊन गेलंय की आपण स्टोरेज वगैरे करायला गेलो तर त्याला खूप टाइम लागतो. तर त्या टायमाच्या याच्यामध्ये आता एक नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे, पीईबी स्ट्रक्चर, प्री इंजिनियर्ड बिल्डिंग. ती जर आपल्याकडे राबवता आली तर सर्वांनी ती राबवायला पाहिजे. त्याच्यामध्ये ऑलरेडी स्ट्रक्चर बनलेलं असते, फक्त साईटवर त्याला नेऊन प्लेस करायचं असते. म्हणजे आपल्याला कमी टाइमामध्ये त्या गोष्टी उभारता येतील आणि ते डिसमेंटल पण केलं तर ॲज इट इज दुसऱ्या ठिकाणी आपण त्याला शिफ्ट करू शकतो. तर या टेक्नॉलॉजी कुठेतरी चा अंमलात वापर आणायला केला पाहिजे. पाहिजे. तर पण अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनाने ज्या स्कीम आधी शासन राबवत होतं की गोडाऊनला वगैरे सबसिडी द्यायचे कन्स्ट्रक्शनसाठी, आता मुळात आधी पण आता मध्ये बंद केली आहे ती जर या पीईबी स्ट्रक्चरला शासनाने जर अशा पद्धतीने जर सबसिडी वगैरे द्यायचं कार्य सुरू केलं समजा पुन्हा, तर मग आपण पुन्हा म्हणजे आम्हाला फायदा होऊ शकतो या आमच्या जळगाव भागाला. अगदीच अगदीच. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलचे पॅरामीटर्स बघताना मेन असते कार्बन कंटेंट, त्याची हार्डनेस किती आहे. कारण आपल्याकडे कसं आहे की आम्ही जे बार बेंड करतो ना ते मॅन्युअली करतं आणि जे स्टिरप्स कंपनीमधून बनवून येते ती पूर्ण मशीन मेड असते. त्याच्यामुळे आपण तो जो आमचा वर्कर असतो तो खूप त्याला जास्त ताकदीने तो करतो. त्याच्यामुळे स्टीलचे ते कार्बन कंटेंट जर जास्त असलं तर त्याचं ते तुटण्याचं प्रमाण किंवा क्रॅक होण्याचं प्रमाण जास्त असतं. तर आम्ही मुळात कार्बन कंटेंट किंवा सल्फर कंटेंट जे काय असेल ते सर्व बघूनच स्टीलची गुणवत्ता ठरवतो. बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरले का तुमच्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये? भरपूर प्रोजेक्टमध्ये वापरला आयकॉन स्टील. तर मग तुमचा कसा होता अनुभव त्यांच्या कॉस्टसाठी, सर्व्हिससाठी, क्वालिटीसाठी? कॉस्टचा विषय सांगितला तर जवळपास सर्वांचा सारखाच आहे, पण मुळात नुसती कॉस्ट बघून चालत नाही. क्वालिटी आणि सर्वात महत्वाचा एक आमचा एक पॅरामीटर आहे सर स्टीलमध्ये की वेट, पर मीटर वेट किती येते. ते जर वेट परफेक्ट असलं तर आम्हाला त्याचा फायदा होतो. आणि जर आम्ही जास्त वेटची आसारी घेतली तर आमचा पैसे पण जातात आणि स्टील पण कमी भेटते क्वांटिटी. बरोबर बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये तुमच्यासारखे जे आता तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, मित्र येत आहेत, त्यांना तुम्ही एक मित्राच्या नात्याने काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी मला एकच सल्ला द्यायचा आहे सर्वांना, किंवा तुम्हाला जर खरंच या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तुमची काम करण्याची उत्सुकता, काम करण्याच्या मुळात तुमच्या टायमावर बंधनं नको. किंवा कंपनीमध्ये कसं असते की आपण एखाद्या ग्रुप सोबत काम करतो तर तिथे टाइम लिमिट असते किंवा आपल्याला एक 8 तास काम करायचं, 10 तास. या फील्डमध्ये तसं नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला 10 तास काम करावं लागेल किंवा 12 तास, किंवा तुम्हाला सकाळी 6ला बी उठावं लागेल आणि रात्री 10ला पण घरी जावं लागेल. तर तुम्हाला जर खरंच तुम्हाला तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल असेल की आपल्याला खरंच काम करायचंय तर तुम्हाला एक सुंदर आयुष्य या फील्डमध्ये मिळू शकते. सो हे होते रावेर इथून आलेले इंजिनियर मयूर कासारजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे वेळेचं जर बंधनाच्या पलीकडे जाऊन काम करायचं असेल तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात या, कारण याच्यामध्ये संधीच तेवढ्या अमर्यादित. त्यामुळे पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.